एक महत्त्वाची बातमी आहे। मीरा रोड दौऱ्यापूर्वी राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक घेतली आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक पार पडते। या बैठकीला मनसेचे नेते, प्रवक्ते, शहराध्यक्ष यांची उपस्थिती असणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजता मीरा रोड या ठिकाणी राज ठाकरे यांची सभा होणार आहे। या ठिकाणी गुजराती मारवाडी समाजाने सभा घेतलेली होती, त्याच ठिकाणी ही सभा होईल असं सांगितलं जात आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर हे वेगवेगळे फलक सध्या मीरा रोड मध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे या सभेपूर्वी एक महत्त्वाची बैठक राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी बोलवली आहे। राज ठाकरे आज मीरा रोड दौऱ्यावरती आहेत। मराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा हा दौरा आहे। वाघ येतोय अशा स्वरूपाचा एक टीझर मनसेकडनं प्रसिद्ध करण्यात आलाय। ही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा। मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेब आज मीरा रोडमध्ये येत आहेत आणि प्रत्येक माणूस आज मीरा भाईंदरमधला खुश आहे। कारण मागच्या अनेक वर्षापासून मीरा भाईंदरमधल्या काही नेत्यांनी तिथे मराठी माणसाला हा नेहमीच दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जो काही राग होता तो त्या दिवशी रस्त्यावर दिसला। तिथे विषय व्यापाऱ्याला मोर्चा काढायची परवानगी दिली जात होती, पण मराठी माणूस ज्या वेळेला आपल्या भाषेसाठी मोर्चा काढत होता त्यावेळेला त्याला परवानगी दिली जात नव्हती आणि त्या सगळ्याचा तो विरोध होता आणि त्यातून तो मोर्चा घडला। आज तिथल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना भेटायला सन्माननीय राजसाहेब मीरा भाईंदरला येतात आणि आमच्या प्रचंड महाराष्ट्र सैनिकांमध्ये आज प्रचंड आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण। तर मीरा भाईंदर मधल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। खास करून मीरा रोड मधला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा रोड मध्ये येणार आहेत आणि या मीरा रोड मध्ये आल्यानंतर ते मराठीच्या मुद्द्यावर आपल्या कार्यकर्त्यांना शिवाय मराठी माणसांना काय संदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। मात्र ज्या बालाजी चौकामध्ये मराठीचा मुद्दा तापला, जी थिणगी पडली, त्या चौकामध्ये मी आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने जय्यत तयारी आहे। पूर्ण हा परिसर आहे हा भगवेमय झालेला आहे। राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर या ठिकाणी झळकत आहेत आणि मुख्य करून जे जोधपूर स्वीट्स आहे या स्वीटच्या मालकाला मारहाण झाली होती। मराठी बोलण्यास अरेरावी त्यांनी केली होती मराठीबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल अपशब्द काढल्यामुळं या ठिकाणी त्याला मारहाण झाली होती आणि त्यानंतर हा सर्व मराठीच्या मुद्द्यावर मराठी आणि हिंदी भाषिक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राडा झालेला होता आणि त्यानंतर इतर भाषिकांनी मराठी बांधवांच्या विरोधात जे मराठी भाषेसंदर्भात आंदोलन केलं होतं त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी 8 जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल किंवा मराठी एकीकरण समिती आणि समविचारी मराठी माणूस या मोर्चामध्ये उतरला होता आणि मराठीच्या अस्मितेसाठी सर्व मराठी बांधव एकत्र होऊन या ठिकाणी जमले होते। मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र इथूनच ती पोलिसांनी धरपकड देखील सुरू केलेली होती। त्यानंतर जो मोर्चा होता तो पोलिसांना तो मोर्चा अडवण्यात अपयश आलं होतं आणि नंतर शेवटी मोर्चाला परवानगी देण्याची नामुष्की पोलिसांवर आली। एकंदरीत आजच्या या सभेमध्ये राज ठाकरे मराठी जनांना आणि मीरा भाईंदर येथील मराठी जनांना काय संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी महेश गोयलसह मनोज सातवी, मीरा रोड।